हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही ಎದ್ದೊಳ್ತೆ ಈ ಮಹಾಭಾರತ ಅಂತು ಭೀಷ್ಮಾಲಾಗಿ पांडवाल पक्षांतनी आमगेल पक्षांत कोण अतिरथ महारथ आसाची म्हणू दुर्योधनान निमगे तन सुरवेक भीष्मो तागेल पक्षाचे म्हणल्यार दुर्योधनाल पक्षांत कोण अतिरथ महारथ आस म्हणून प्रति एकल्याले विषयू तो अतिरथो यो महारथो म्हणून सांगता सांगता तांगेले पराक्रम तांगेले आसूचे सैन्य तांगेले युद्धाचे क्षमत्व म्हणजे युद्ध करता तांगेला कितले क्षमत्व दक्षत म्हणटा पळय ते असं परती एक सांगून सांगून कडेर कर्णाल विषय येताना तो भारी बुद्धंत म्हणून ताणी लेखला जाल्यार गडभितर ताका हांगा रयलो तो युद्ध अर्दर सोडून वता नामे तागेले जीव वांचोवचे खातीर तुका गंधर्व लोट युद्ध जतन सोडून चमकल पळय तशें सोडून वता म्हणटना निजावन तो महारथोश चपरो अतिरथोश चपरो जरा ताका तागेली बुद्धी निमती ताका अर्धरथो म्हणून दवरीत शिवाय नानतला रे ताका महारथी म्हूण धरूं जायना अतिरथी म्हूण धरूं जायना म्हूण म्हणटा ताका जोर कोप येता आनी तो भीष्माक कंडापट्टी उलयता कसो गोतुसवे दुर्योधना भीष्माला की भीष्माक उलयतो सुरवेक कळवे तूं मालगड जावनच चपुरो जाल्यार तुका प्राय जाल्ली म्हणली मात्र तूं अतिरथ म्हूण तूं लेखला जाल्यार आहा तशी ना कळवे क्षत्रियालांत कशें म्हळ्यार कोणाचें अडबलस तांनीची अतिरथ म्हणून घेताची तूं तुका मिकेल वेरी मन ना द्वेषच कितकी तुका तशें चाव न्हू केन्ना पळयल्यार तूं म्हाका सुमार करच्याक प्रयत्न करचे तशी आनी तूं कोण सांगिल्लें आमगेले सैन्यांत रथ कितले अतिरथ कितले महारथ कितले म्हणून पळोवच्याक हांनी अतिरथ हांनी महारथ हांनी अर्धरथ म्हणून तूं भितरीच आमगेले पक्ष बेतून घालच्या पळयतच न्हय म्हणटा न्ही दुर्योधना लेगीत सांगता दुर्योधना पळय अशी हाणें हंकारारी तो अतिरथो यो महारथ वो अर्धरथ तो कालुरथ न्ही म्हणून सांगले म्हूण जाल्यार दुर्योधना तुगेले पक्षांत तूं तांगेले मदीं आमी श्रेश्ठ हांनी कनिश्ठ म्हूण जाता आनी हांव पळय म्हाका मन म्हणलें वय हागेल वट राबून हागेल सैनाधिपत्यार राबून युद्ध करच्याक पळय अशी चिकितली जाणां हाणें विंगड विंगड कोरून पांडवांक जय करो का म्हळ्यार मनांत ताका आसता कळवे तशें जावन न्हू सेना नायकालान तूंची तो बेतून घालता रस पळय म्हूण म्हणटा रस कळवे आनी भीष्म कसो न्ही हें अतिरथ महारथ कोण म्हणून विभाग करच्या भीष्म कसो न्ही ताका बारीक वतस वे आनीक दुर्योधना तूं कसले भिव नाका हांव एकलो पुरो सगळे पांडव सैन्य एदुरसून राबच्याक हे भिमाक तूं अवलंबी सुत नाका कळवे भिमा वयर डिपेंड जावं नाका हो युद्धान तूं जय घेवन दीत म्हूण तागेले वयर अवलंबीत जावं नाका तूं कळवे तो कालचोदीत म्हळ्यार कालचोदीत म्हळ्यार कसं ताका मोरची कालो लागयला तशें जावन असल नाका जाल्ले बुद्धी करता रस्यो तशें जावन पळय तुका तो प्रायेन होड तुगेले मालगडो वय तुगेले आज्जालो म्हळ्यार तुका पितामह तो जाल्यार मालगड्याल ही तोक्ती आयकू का शास्त्र सांगता जाल्यार ही तोक्ती खंयची मालगड्याल आयकू का वयोवृद्ध ज्ञानवृद्ध हांगेल पुरे म्हणस यो अतिवृद्ध म्हळ्यार म्हणटा पळय मुदी भ्रांती शूर जाता म्हण तशी अतिवृद्ध जाला यो हागेले उतर तूं आयकू का म्हणना इत्या म्हळ्यार अतिवृद्ध जाल्यार जन मुदी भ्रांती आशिल्ली जन चेडवाल बरी चेडवाल उतर तूं आयकत वे ना नवे हाका विचार करचे योग्यता ना तूं सोडी कळ्ळें हांव एकलो पुरोच पांडवांगेल सैन्य पुरे संहार करूंक
आणि म्हणत काही कळवय आणि युद्धांतू कोण गेलवत पळय तेदना पळय तो सेनाधिपती भारी श्रेष्ठ तश्चावनु युद्ध आम्ही गेलवलीच म्हणता शिवाय त्या युद्ध करतल पळय गज रथ पदाती हांनी पुरे कितलेची जिवा आशी सोण युद्ध करूची तांकां नाव्या ना कळवय तशी भीष्माक नाव घेवचें आशेत सेनाधिपती जता कोण कोणकी युद्ध मरचे हाकिते वो नाव घेवची कतीर रबलात जला एक उड गसोचो ना हम जीवती गांगे योत्से राजन कथंचन यो भीष्मू केद्दोळपर्यंत जिवंतच पळय आव पांडवांगे लुटी युद्ध करना केदन पांडवांगेल बाणान वो मरत पळय तदना हांव एकलो युद्ध कोरनु तुका गेलवान दिता तेन्ना भीष्माक आनीक कोपयल खे म्हणाल खे हे सुतपुत्रा दुर्योधनान शूर केलेलं युद्ध ये कौरव पांडवांगेल मध्येंतू जेवचे ಎದ್ದು ಹೊಡ 18 ಅಕ್ಷೋಹಿಣಿ ಸೈನಿ ರಬ್ಲ ಓಡ್ ಸಮುದ್ರಶಿ ಕಳ್ವೆ तशी आमगेल तर्फीने इक रक्षोहिणी असं एद्द ओड सैन्य सेनाधिपत्य आ वयसून घेतला कळवे हें संग्राम लाग येयला म्हणटना हांव हे वेळाक आतां तूं म्हणल्या बरें आमगेल पक्षान तुची भितून घालच्या नज म्हूण म्हणलें खातीर मात्र तुका मंचू सोडलाव नानतल्यार असल पुरे उतर उलयतर सुरवे तुका मारत आशिल्लाव जाल्यार तुका मारले म्हूण जाल्यार आमगेल पक्ष आशिल्ले योद्धाक मारले म्हणटा पक्षा भितरी भितून वचच्या पुरो ताजे खातीर नुता बसला हांव आनी म्हाका वृद्धू 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 म्हूण म्हणटा न्हू तूं कळवे जायत हांव अतिवृद्धू जाल्यार तूं म्हाका शिशू समान जाल न्हू मै हांव तुका कातोर येत कसलें ना कळवे जाल्यार पळय एक उडगासदवरी हांव कसलो वृद्धू जाल्यार हांव परशुरामाल ಒಟ್ಟು युद्ध केलेलो परशुरामाने कितली अस्त्र महास्त्र मिगेल वयर प्रयोग केला जाल्यार कसले जायनी कळवे आनेक कसं म्हूण म्हळ्यार तूं तुगेल कुला तक्क बुद्धी उलयता नीच कुला जालो तूं तुगेल बुद्धी नीचची कळ्ळें जाल्यार बदल सांगू गेल्यार तुगेल कुलान तुला कितली जन आलोचन करताची मलगडे मर्याद दिता तूं त्या कुलाकय नीच जावन आशिल्लो तशी इत्याक म्हूण म्हळ्यार सत्पुरुश म्हणून घेतली जनतांनी आत्मश्लाघन करून घेवनाचें हांव अशी हांव तशी ते परे करून घेना तूं त्या न्हू करून घेतला तशी पळय उडगासचो तुका मेगे पुरय प्रताप कितले म्हूण सांगता जाल्यार तुका उडगास आसच्या पुरो काशी राजाले दुवांक गेल स्वयंवराक सगळी भूमंडला राय असले तांकां पुराय एदुरसून 3 चेलयाकय आव अपहरण करून हाडलेले कळवे थंय हांगा आशिल्ली म्हण एक राशी राय मेळ्ळिलींची जाल्यार हांव एकलो युद्ध केलेलें रणांगणांत पुराय राय सुलून धांविलीं तांणी तशी आत्तां भारी भारी उलयत न्हू जायत युद्ध शूर जावो तूं अर्जुनाक एदुरसी उलयतना कसं म्हणटा अर्जुना हांव लगड काडचें अर्जुना हांव संहार करचें अर्जुना अशें करचें अर्जुना तशें अर्जुना लोट आंबे युद्ध करचें बरें बरें उलयत न्हय मुखामुखी जावो तुमकां म्हूण म्हणटरस त्या वेळार पळय दुर्योधन आयकतकय कळवे आमगेले सेना प्रमुखालान तुची हांव भीष्म पितामहा सोडले म्हूण जाल्यार तांगेले तर पिंचमकल म्हूण जाल्यार म्हाका सोल निश्चित कर्ण पांडवांक एदुरसून युद्ध करचें आमगेले सगळे सैन्य कर्णाल इतले समर्थ कोण ना कोणा सोडचें कोणा धरचें म्हूण कळना ताका कुडले भीष्माले सांगता माम समीक्षस्व गांगे कार्यम ही महदुद्यतम पितामहा गांगेया गांगे म्हळ्यार गंगेपुत्र न्हू तो पळय तूं त्या पुराय सोडी माम समीक्षस्व म्हाका पळय मैकेल खातीर युद्ध करी कळवे ओड एक विशय यो बय बे तुमी दोग जणे कसं की तुमगेले मध्येन तूं लढाई केलें हांव कसं करचें तशी पळय तुमी मेग्गेल खातीर म्हूण युद्ध करायचें आतां तुमी दोग जण नुत बैशे तुमगेले मध्येन तूं कसलें लागून येवचें नाका पळय भीष्म पितामहा तूं अर्दंबर्द सांगिल्लें न्हय आतां पुर्ती सांग आमगेले बलाबल कितलें आसा कोण अतिरथ महारथ म्हळेलें पुरय सांग म्हूण कडेरी ताण म्हणलें पळय तूं तुगेल आमगेल पक्षान तुला पुरय अतिरथ महारथाल विशय सांगले म्हणून भीष्म म्हणटा दुर्योधनाल तुका पांडवाल पक्षान तुला ऐकूंक हांवें जैत सांगता पळय युधिष्ठिरू तो स्वयंश्रेष्ठ महारथ होतो कळवे भीमसेनू 8 जन रथ महारथ जन तागेले राबल्यार कोण भीमसेनू 8 जनांक मारचे तितलो म्हळ्यार युधिष्ठिरू एक महारथ जाल्यार भीमसेनू 8 महारथ म्हूण येता कळवे गदा युद्ध जावो धनुर्युद्ध जावो ताका समान युद्ध करतले जगत्यारी कोणय ना म्हूण येता कळवे आनीक कसं म्हळ्यार ताका 10,000 हस्तीचे बल आसा तुका गोतच न्हय आनी माद्रील चेडूं नकुल सहदेव तांणी दोनी महारथाची
तांकां मस्त दुखला तुगेल निमती म्हणटना तांणी रणांगणांत आयली नंतर भयंकर युद्ध करपुरोची. तशी अनेक कसं म्हळ्यार पांडुपुत्र पुरय तपस्वीची ब्रह्मचर्यार आशिल्लीची 4 वर्षपर्यंत व्रतानुष्ठान केल्लेले म्हणटना तांकां नैतीक बलय आसा कळ्ळें, तांकां आध्यात्मीक बलय आसा. तशी आनी तूं पळय तुका एक विशय सांगता उडगास असो युद्धांत तूं तांगेले डायरेक्ट एदरू बदरू जावन युद्ध करूं नका. ನೇರ जावन म्हणटा पळय युद्धांत नाका कळ्ळें. तूं तुगेले येद्रा कोणाकय राबोनू तूं युद्ध कोरका इत्याक म्हळ्यार राजसूय यागांत कसं जल्ला तुका गोतस बैवे. ताजे नंतर द्युता वेळा वेळार द्रौपदीक तूं कितले अपमान केला ते बाई तुका गोतस. आतां हे 5 पांडवय तुका कशी लगड काडचे म्हूण म्हणलेलेच विशयांत अत्यंत मन दिवनसाची तुगेल वैरी तांकां मस्त दोळस म्हणटना तूं जल तितले तांकां एवॉयड करका युद्धांत. म्हळ्यार तांगेले ಒಟ್ಟು युद्ध करचे परिस्थिती येयल्यार तूं येद्रा येवच्या नज कोणाकय तुगेले येद्रा घालका म्हणून सांगता. आनी अर्जुनाल विशय सांगका म्हणून ना बैवे. अर्जुनाल विशय तुका गोतस तुका ते गंधर्वाला दुखून सोडवा येयले अर्जुनान म्हणटना तुवें आलोचना कोरका. पार्थाल रथूय पळय पळय तो बारी एक अपूर्व जावन आशिल्लो तसलो अपरूप जावन आशिल्लो अपूर्व जावन आशिल्लो तसलो रथ. चालक कोण म्हूण गोतस ना सारथी कोण म्हूण गोतस ना स्वयं कृष्ण त्या रथांत रथिकू अर्जुन जाल्यार सारथी कृष्ण खंय पांडुपुत्र अर्जुनू आनी कृष्ण मोट्टसाची थंय सोल म्हणलेलो ना तो गोतस ना. ताजे नंतर अग्निदेवान ताका 2 अक्षय तुणीर दिला. तागेल रथारी महाअस्त्र भोर नसाची कळ्ळें शस्त्र भोर नसाची ताका कितले की मंत्रास्त्र ताका पूरे देवतेंगेले अनुग्रहारी सर्व मंत्रास्त्र ताका सिद्धी जाला कळ्ळें. अनेक तुका हिरण्यपुरा आसूचे 1000 कालकेय राक्षसाक निमतकवच्या राक्षसाक पुरय हाणे एकल्यानच मारलेले गोतस न्हय. म्हणटना अर्जुनाल रथा समजावन आशिल्ले रथ ना अर्जुना समजावन आशिल्ले खंयचे एक योद्ध ना म्हणून येता. तशी पळय तो कितलो समर्थ म्हूण म्हळ्यार आचार्य द्रोणाल येद्दाकय राबून युद्ध करचा समर्थ तो करता की ना म्हळ्यार तागेले विशय. जाल्यार द्रोणा समीत एदुरसूची तसलो श्रेष्ठ तो म्हणटना अर्जुनाले येद्रा राबुका जाल्यार हांव द्रोणाचार्य सोडले विंगड कोणाकय साध्य ना खंय तर म्हळ्यार तुकाय साध्य ना. थंय आशिल्ले सर्व राय आयकताच खंय तांकां एक पंता हल्ल जाल्ले इतली वय आमी कसं म्हणून हें दुर्योधनाले पक्ष आयलीची हे पांडव लागतांत आमी वर्ताच वेळ म्हणस कडेन जाल्ले. मागीर भीष्मू सांगता खंय पळय द्रौपदील 5 चेडू हे महारथाची विराटाल पूत उत्तरू तेदन युद्ध करू भिवनसच्या पुरतो. आतां अर्जुनाला ಒಟ್ಟು मेळ्ळू श्रेष्ठ रथीक जाला तो अभिमन्यूल विशय सांगका म्हणना महारथांकय महारथ म्हूण येत तो. आनी सान दुखून युद्ध केले ताका लायक जावन कळला. आनेक कसं म्हळ्यार सात्यकी तो महारथांकय यजमान म्हूण येता. उत्तम उजस जवो युद्धामन्यू जवो कळ्ळें. विराटू द्रुपदू हांणी पुरे जन महारथाची वृद्ध जावनसच्या पुरोची जाल्यार तांणी खंडीत युधिष्ठिरा जय घेवन दिवका म्हणून तांगेले शक्ती मिकून म्हणटा पळय तशी तांणी युद्ध करताची. तशी अन्यकय द्रोणाल शिष्यू दृष्टद्युम्नू द्रौपदील भाऊ पांचालांगेल रायू तोवय तशीची प्रधान दंडनायक केला ताका जल्वे तो साक्षात लय करतो रुद्रुशी कोपिष्ट जावन आसा युद्धांत कळ्ळें. आनी दृष्टद्युम्नाल पुतू तो ताका जाल्यार अर्धरथ म्हूण येता. इत्या म्हळ्यार तो आनीक सानू ताका अस्त्रविद्येंत मस्त परिश्रम ना म्हणून शिशुपालाल पुतू चेदी राज्याचो महाधनुर्धर जावन दृष्टकेतू शिशुपालाल पुतू दृष्टकेतू तो महारथूची आनी तागेल चेल्लाकय घेवन येयला तागेल चेल्लोय महारथूची. ताजे नंतर पांचालांतू जयंतू अमितौजसू सत्यजित हांणी महारथ अज भोज तांणी महारथाची कळ्ळें. मागीर कितले की जनसाची सूर्यदत्तू शंकू मदिराशू काशिकू सुकुमारू नीलू वार्धक्षेमी
चित्रायुधरायो चेकिताननी सत्यद्रतील विषय सांगका म्हणून ना आणि कितली की महा 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 रायसची याकडो सेना बिंदू म्हणस ताका क्रोधहंता म्हणू अप्पोचे तो युद्धांतू कृष्णाक जेव्हा भीमसेनाक समान म्हणून येतं कळ तिथलं पराक्रमी तो तशी काशीराजू तशीची एकरत होतो निजावनु जलरी युद्धा वेळार ताका अष्टरथिक म्हणताची म्हळ्यार 8 जन रथिक युद्ध आयला री तो एकलो पुरकय तांकां मारच्याक तशी द्रुपदाल पुतू सत्यजितू भावाल अण्णावरी दृष्टद्युम्नावरी अतिरथ तो श्रेणीमंत वसुदान राज त्यांनी अतिरथ म्हणून येत मायर कितली की रायसची रोचमान पुरुजित मागिरी भीमसेनाल आणि हिडिंबेल पुत्र घटोद्गचू तो महारथापशी चढ पराक्रमी म्हणून येत का तो कशी म्हण म्हळ्यार कामरूपी तो जे आयजल तशी देह घेवन युद्ध करतलो माया युद्धांतूय राक्षस नव्हे तशें माया युद्धय गोत्तस ताका तशी जेव्हा पुराय जनाल एद्राक राबू हांव तयार जाला दुर्योधना तुका पुरे जनाल परिचय कोण दिले परिचय म्हळ्यार कोण कसले कितले श्रेष्ठ सच म्हणून पुरे सांगला जेव्हा एक विषय सांग तुका कृष्ण येवो अर्जुन कृष्ण वटून मी गेल्या युद्धा येवोची हांव एदुरसून राबता जाल्यार एक कसं म्हळ्यार 5 पांडवांक हांव मारना युद्धान तांकां दिश मारना आनीक कसं म्हळ्यार तांगेल पक्ष आशिल्ले शिखंडीन मेगेल्या त्राक युद्धा आयले म्हणजे हांव शस्त्र तो गुद भरता कळ्ळें तशी उडगास जेवो उडगासच तुका आनीक कसं म्हळ्यार तो इत्याक म्हळ्यार फुडें स्त्री आशिल्लो तो आतां पुरुश जावन आस तुका हे विशय गोत्तच पुरो आतां ताका शिखंडी म्हणटाची सुरवेक जन्मा येतना चिल्ली आशिल्लो तो मागीर पुरुश जालो तशें हांव तागेले वटा हांव युद्ध करना मागीर पुराय जन रयाल वटा हांव युद्ध करता जाल्यार सांगिल बरी पांडुपुत्रांक 5 जनांकय हांव खंयच्या कारणाकय संहार करना कडेरी दुर्योधना बारे आश्चर्य जाता की किमर्थं भरतश्रेष्ठ नैव हन्याः शिखण्डिनम् उद्यतेषु मतो दृष्ट्वा समरेषु आततायिनां रणांगणांतू तुका मारूक शिखंडी उत्सुक जाला म्हणून पुरे जनान सांगिल्लें आयकलां हांव तूं शिखंडील वटू युद्ध करना म्हणून म्हणटा कसं कारण हें तुगेल्या ताणी युद्ध आयल्यार युद्ध येना म्हण युद्ध करना म्हणटा तूं आतां ताणी तुगेल्या युद्ध येनी तूं जावन ताणे आशिल्ले कडेन वचून युद्ध करचें नाका तें हांव ओपता जाल्यार तुगेले येद्रा येवन ताणें तुगेले वैरी बाणप्रयोग करून राबतना तूं युद्ध करना म्हळ्यार ताका अर्थ स्वे आतां कसं न्ही म्हळ्यार तुका ताका दिश मारच्याक इश्ट ना म्हूण लिखया जाल्यार ताणें तुगेले वयर सोडलेले बाणाक प्रति बाण सोडका वयना तुव तशें करना तुव न्हू तर राबता शस्त्र तो दवरता म्हळ्यार ताणें तुका संहार केला रे इतलें खातीर हें तूं अशें करता अशी जावचें कारण कसलें म्हूण तूं पुराय पांचालांक हांव संहार करता म्हळेलें आतां पांचाल राजकुमारालान तुला एकलो तो शिखंडी ताका मारना म्हणटा कसं रे म्हूण तेदना दुर्योधनाक भीष्म सांगता एक काणी सांगता तुका तूं आयक ही काणी पळय मेगेलानु शंतनू महाराजान निधन जातना सत्यवतीक 2 चेडूं आशिल्लीं चित्रांगदनी विचित्रवीर्य म्हणून कळ्ळें चित्रांगदाक हांव राज्यसिंहासनार दवरून पट्टाभिषेक करून राज्यभार हांव करता आशिल्लो दुरदृश्ट म्हणून आमगेले चित्रांगदा एक गंधर्व रायो चित्रांगदान मारले जलबे कडेरी सत्यवतीला सांगले अनेक भाव मेगेला अम्म नव्हती तिगेला सांगून अनेक भाव विचित्रवीर्य तोवय भारी सानू जाल्यार हांव ताका कुरुराज्य पट्टार बसयले आनी हांवची राज्यकार्य पुरे करत आशिल्लो मागीर ಸ್ವಲ್ಪ प्राय येयले कुडले ताका विचित्रवीर्याक आनी मर्डीक कोरका म्हूण ताका एक श्रेष्ठ जावन आशिल्ले राजकुमारी सोदुका म्हूण जेन्ना काशीराज जाले 3 चेल्यांकय स्वयंवर करता म्हूण म्हळें सुद्दी आयकपडले भूमंडलाची सर्व रायांक काशीराजान आपयला जाल्यार आमकां मात्र आपयिल्ल ना जाल्यार हांव ते 3 चेल्योय रुपानकी गुणानकी वीरत्वानकी पुरे श्रेष्ठ राजकुमारी म्हूण कोळणू कसं जाल्यार विचित्रवीर्याक दिवन वारडीक कोरका म्हूण सांगून हांव एकलोची रथार बैसून काशीराजाल पट्टणा चमकलो 3 चेल्यांकय पळयलें हांवें भारी
आमकां आमगेले कुटुंबे सांगेले चलयो म्हूण दिसलें तशी 3 चलयांकय हांव रथार बसकारान घेतलें हांव व्हरता म्हूण. त्या वेळाक थंय राय पुरो येयलीची तांकां अपहरण करून हाडल्यार थंय आशिल्ले रायाले पुरे गेलवूका म्हूण आशिल्लें. तशें तांकां हांव आपयलें भीष्म शांतनमः कन्याहरती म्हळ्यार हांव शंतनूल पूत भीष्म हे कन्येक अपहरण करून व्हरतरस कोणेय तुमकां जाय आसल्यार हे कन्ये तुमी मेगेल्या युद्ध करून सोडवान घेवेत म्हणून कळ्ळें. तशी एक पंत पुरे रायांक तांकां बरडी करून घेवका म्हूण आश आशिल्लें. एक पंत मेगेले वैरी युद्धाक आयलीं तांणी जाल्यार येस पळय हांव तितली रायांकय सोलवायलें कळ्ळें. सोलवान मागीर ते 3 चलयांकय हाडून हांगा अम्मा लागीं सत्यवती लागीं राबयलें. तीग जनाकय विचित्र विर्या दिवन वरडीक करया म्हूण सांगून कडेरी सत्यवतीला सांगून आनी वरडीक करचें म्हूण म्हणटना ती मलगडी अंबे विवाह सिद्धती जतन ತಂತುಲಿ मलगडी ಚೆಲ್ಲಿ अंबे ती मेगेल्या येवन तिका ಸ್ವಲ್ಪ संकोच जाला मेगेल्या येताना म्हळ्याली भीष्मा तुका गोत ना तिला कसलें ना आत्त आमी विचित्र विर्या वरडी करून घेवचें धर्माक एक विरोध जावन आशिल्लें कार्य जत्तें इतेक म्हूण म्हळ्यार हांव साल्वरायाक मनसा वरडीक करून घेत म्हणली कुंजलेलें संयमवर करचें म्हणटना आमगेलो आत्ता माळ दितना साल्वरायालेची गळ्याक घालचें म्हूण लेखिलां कळ्ळें. मनान ताका वरडीक करून घेतला हांव तोवय तशीची एकांतारी मिगेल वरडीक करून घेतला. आत हांव इतले श्रेश्ठ कुरुवंशांतू येवन मन शाल्वराया दिवन तुगेल भावालोट वरडीक करून घेवचें म्हाका संब दिसना पळय. तूं समाची समालोचन करी कसल कोरका म्हणून आलोचन करून मागीर करी म्हूण म्हणटना तूं सत्यव्रत म्हणून मस्तिनान सांगला म्हूण म्हणटना भीष्म सांगतकय वय नवें साल्वरायाल बरी मन दिल्ली का मेगेल भावा वतयार वरडीकोन तिणें हांगा चंद कोन राब्बानातला रे म्हणून सत्यवती लागीं सांगचे शेश जाला जायत म्हूण सांगून सांगतकय ती बाई रथविजांक मंत्रीक पुरोहिताक पुरे आप्पन हे विशय सांगून अंबेक शाल्वरायाले वस म्हूण सांगून तांगेल ಒಟ್ಟು पेटयले वृद्ध ब्राह्मणांगेल्यान ಒಟ್ಟು कळव्या कಡೆ शाल्वरायाले अरमने वचून तागेले ती म्हणील की कोण अंबे आगता महाबाहो त्वामुद्दिश्य महामते हे महाबाहो राया हांव त्वामुद्दिश्य तुका वरडी करून घेवका म्हळेले उद्देशान हांगा इल्या तेदना तो म्हणालके त्वयान्य पूर्वयानाहं भार्यार्थी वरवर्णिनी पळय तुका सुरवेक एकल्यान होरन जाला नवें स्वयंवर नियम कसले म्हूण म्हळ्यार कोण युद्ध करून गेलवून स्त्रियांक व्हरत पळय तांगेल बॉम्मून तोची म्हूण आत्तां तूं म्हाका मन दिलेलें बाई हांव तुका मन दिलेलें बाई जाल्यार तुका एकला ना तो वेल्लें म्हळ्यार ताणें वरडी करून घेतल्या बरें जालें म्हणटना वापस हांव तुका वरडी करून घेवचें ना तूं भीष्मा लागीं बस पळय आनीक कसो म्हूण म्हळ्यार विर्यशुल्क म्हळ्यार ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ अपहरण करून आमकां पुरे गेलवून ताणें वेल्ला म्हणटना तोची तुगेल बामूण जावचे अर्ह हांव परिग्रहण करना म्हूण कळ्ळें. तेदना तो वापस ती वापस पाप हांगा आयली कोणा लागीं भीष्मा लागीं ताका तिका मस्त बेजार जालें कळ्ळें. अयो म्हाका त्याग केलें न्हू हाणें इतली प्रिती करून तागेले ताका वरडी करून घेवका म्हणून चमकलीला हांव म्हाका त्याग केलो न्हू भारी बेजार जालो नाना रितीर ताका वपसाच्या पळयली मागली रडली कसो केला रे तो जायना म्हूण म्हणटा हांव वरडी करून घेना म्हूण सांगून कितले तिणें लल्ली घाल्या रे तागेले हृदयान तो कसलें परिवर्तन जायना कडें तिका कोप येयलें कळ्ळें. कोप येवन ती म्हणली की त्वया त्यक्त्या गमिष्यामि यत्र यत्र विशांपते तत्र मे गतया संतु संतः सत्यम यथा ध्रुवम जैत शाल्वराया कसं जाल्ला तें तुका सांगला कळ्ळें. म्हगेले हृदयांत तूंचे म्हूण म्हाका सोडोन दाखोवचें जायना हृदय पिंजून दाखोवचें जायना जाल्यार हांव सर्व विशय म्हगेले आत्मसाक्षी जावन सांगला तुका जाल्यार तूं म्हाका परित्याग करता म्हणटा ओड न्ही हांव तुगेल तूं परित्याग केला म्हूण लेकून हांगा दुखून वता हांगा एक क्षणय राबना जाल्यार हांव खंय वता थंय पुरे म्हाका चांग जन रक्षक जावन मेळोवची म्हूण सांगून चमकल ती जाल्यार तागेलें हृदय परिवर्तन जायनी कर्गनी बस तूं हांगा दुखून बस एक क्षणय तुमी गेले तर रब्बू नुका भीष्मान वेल्ला केन्ना की भीष्माली बायल जातू म्हणून सांगतरस ती कसं करचें म्हूण कळना अशी पाप थंय दुखून शाल्वरायाले नगरा दुखून भायर येयल्या येवन
लेखले तिणे अयो मिगेल तसल दुःख असूची एक स्त्री पुणी लोकांतो असतलवे नानवे अंचाण आवस बापसुला दुखून दूर जल्ली ತಂಚಾಣ ವೆಲ್ಲೆಲ್ಲೆ ಭೀಷ್ಮಾಕ ತೊ ವರಡಿಕ್ಕೊಂಡು घेना जलरी एक पण तगेलगी वचून निमगुचे विचित्र विरिया वरडिक्ಕೊಂಡು घेवचे म्हाका मन ना शाल्वरायान म्हाका सोडले आतां हांव भीष्माले निमगून हांगा इले जलरी हस्तिनापटण दुखून आईल कसं लेक म्हूण सांगून दिसतरस म्हाका कसं करचें म्हणून लेखतरस ती रडतरस इतले होडपी पत्तू म्हाका इल्लवे म्हूण ती लेखता आनी सीदा बतकैती वचून वाटेरी शाल्वराया हांगा दुखून हस्तिनापट्टणा वचे वाटेरी अरण्य ಅಂತ दुखून वतना थंय तपस्वीले आश्रम मेळटा थंयचेर राबता ती थंय वेळार मस्त तपस्वी आसतात थंय ती जल्ल विशय पुराय सांगता त्या वेळाक थंय शैक्यावत्य म्हूण म्हणलेलो एकलो ब्राह्मण आशिल्लो साधू शैक्यावत्य म्हूण ताणें तिका म्हणाल एवं गते तु किं भद्रे शक्यं कर्तुं तपस्विभिः आश्रमस्ते हि महाभागे तपोयुक्तैः महात्माभिः पळय आम्ही पुराय तपस्वी जन आमकां युद्ध न्ही करूं साध्य ना तुगेले काणे आमी आयकलीची आमकां मस्त दुख्ख जाता जाल्यार कोणाले वट युद्ध करची ताकद आमकां सवय सांगून सांगून आमी पुराय तपस्वी आमी शस्त्र न्ही हाता धरून ना न्हय तेदन ती सांगता पळय म्हाका एक अनुग्रह केल्लो पुरो हांव कसलेची युद्ध करायची म्हाका भीष्मा सोलवायाची त्या पुरे कसले निमून येईल न्ही हांव मिगेल वयर तुमगेलो अनुग्रह असो हांव संन्यास स्वीकार करचें म्हूण लेखला म्हूण कळ्ळें त्या वेळाक म्हाका तुमी हांगा राबच्याक सोडल्या पुरो म्हूण म्हणटा म्हाका तपस्वी कोरका म्हूण तपस्वी करची कशी म्हळ्यार एक उपदेश तुमी दिवका म्हूण कळ्ळें कडेरी तपस्वी पुरे कसं करताची तांणी वोट मेळ न्हू आतां हिण सांगल्या बरी तपस करूं सोडची की तिका खंयची हित म्हूण आमी लेखचें म्हूण ಸ್ವಲ್ಪ जन म्हळें की गेल्या अन्नाला ओन सोडया म्हूण मागीर केलो हो तापस नाका बा थंय दुखून भायर आयली नंतर स्वयंवर जावन तो घेतवे तिका मागीर केलो जन म्हणली की शाल्वपती लागीं वचावें शाल्वराया लागीं वचावें तूं अशें करूनच दिशील म्हूण सांगयावें कुडले अन्नेक ಸ್ವಲ್ಪ जन ना ना तिणी सांगिल्ले प्रकार त्या शाल्वान तिगेले विशयां भारी कटू वर्तन केलां न्हय तिका तिरस्कार केला न्हय तागे लागीं वापस पेटोवचें कसं लेक म्हूण कडेरी तांणी तिगेले की निमगिताची तुका कसं करची म्हूण आमकां कळना तुका शाल्वरायाला होवन सोडची तुका अन्नाला होवन सोडची तुका हस्तिनापट्टणा होवन सोडची कसले करना जाल्यार कळना जाल्यार आमकां तूं संन्यासा विशयांत कसं कोरका म्हूण निमगिलेलोच न्हय त्या विशयू सांगेत तुका कसलें म्हूण म्हळ्यार पळय संन्यास धर्म म्हळ्यार सुलभ ना सर्वसंग परित्याग कोरका कळ्ळें तशें जावन त्या परी तुज्यान जावची न्ही संन्यासिनी जावका म्हळ्यार अभिप्राय सोड तूं तुगेले आमी सांगचे प्रकार शाल्वय नाका भीष्मय नाका सीदा तुगेले अन्नाल घरा वस जैतव्या म्हूण अन्नाल आश्रयक चेलयान केन्नाय घेवेत म्हूण आस वारडीक जेतरी बामणू आश्रय जाल्यार बामणांतील स्त्रियान अन्नाले आश्रयांत वचूं येता म्हूण सांगून आस पळय तूं राजकुमारी संन्यासी धर्म भारी कश्ट भारी कठीण तेश जावन तूं अन्नाले वट वचचे लायक म्हूण न्ही सांगतात तांणी संन्यास धर्म म्हळ्यार निर्जन अरण्यांत एकाकिनी जावन आसूंक जाता एक स्त्रीन एकाकिनी जावन भोंवचें म्हळ्यार तितली सुलभ ना म्हूण तेदन ती सांगता वय तुमी सांगचें वयते जाल्यार म्हाका म्हगेल्या अन्नाल घर कडेन वचच्याक खूश ना इत्याक म्हूण म्हळ्यार आनी म्हाका स्विकार करूं पुरो थंय आशिल्ले बंधू बांधवान म्हाका तिरस्कार केल्ले रे तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार बाल्यावस्थेंत अन्नाल घर आसूं येता यवनावस्थेंत एक वेळ बामणां आसुका बामणाल रक्षणेंत आसुका म्हगेल दुरदृश्ट कितकी अशें पुराय जाल्लें वापस अवकाशी पट्टणा वचना हांव हांगा तपस्या करूं नासता म्हगेल तपस्या उद्देश कसले कसं खातीर तपस्या करता म्हूण लेखला रे म्हाका पळय ह्या जन्मांत हांव हांगा संकट दुख्ख भोगली परलोका चमकल नंतर म्हाका असलें दुख्ख येवचें नाका म्हूण सांगून हांव मागता म्हूण जाल्यार तपस्वींक कसं सांगचें म्हूण कळना त्या वेळार तांगेल वटू एकलो होत्रवाहन म्हळ्यार महातपस्वी आशिल्लो तो थंयचे अरण्या येता आनी पुरे ताका अर्घ्य पाद्य दिवन यथोचित जावन सत्कार करताची तो होत्रवाहन
त्यांनी दिलेला आसनान बैसून विश्रांती भोगतना त्यांनी अशेष जल्ला एक काशिराय आल्ली दुव आमगेला आश्रम आयले तपस करत म्हण म्हणतात तिगेल विषय अशेष म्हणून भीष्मालो साल्वालो पुरे विषय सांगताचे कडेरी तक्का दिसत काही कळवे कसं नाही म्हण निजावनो तो कोण ताका बारी बेजार जाता ही ताका म्हळ्यार उतर वाहनो अंबेक अंबेला अम्माला आणतो अज्जो कळ ताका बारी बेजार जाता कडेर अंबेक तो बारी मोगान तिगेला उलयत काही तो आनी सांगता काही पळय तुगेले कतीर हांव एक काम करका म्हूण लेखला कसले म्हळ्यार पळय तुका इच्छना अन्नाले वच्चाक ओडणे नाका भीष्म तुका स्वीकार करना म्हणला जायत ओडणे नाका कळ शाल्व तुका स्वीकार करना म्हणला तेवय ओडणे नाका हांव तुगेलो आज्ज वयनवे तूं मिगेलो उट्राब कळवे तूं आन्याक कसं म्हळ्यार रे तुका हांव सांगता ಸ್ವಲ್ಪ समाधान येता रे तुगेल मन सीदा जमदग्नील पूतू परशुरामाले बस परशुराम तुगेले महादुःख शोक पुरे निवारण करता कळवे परशुरामू भीष्माले वचून तुका वर्डीक करून घेवका म्हणून मळ्ळी म्हूण जाल्यार ताणें भीष्म तागेले शिश्य ताणें करून घेवूका ना म्हूण जाल्यार परशुराम ताका भीष्माक मारून सोडता ती तशी तूं परशुरामाले गे बस आंबे बारी संतोष चल की ती होत्र वाहनाक अभिवादन करून म्हणाल की आज्जा जायत तूं सांगल्या बरें हांव परशुरामाले वत्ता म्हूण सांगून कळवे तो खंयच म्हूण सांगतवे तूं म्हणटना ती तो सांगता की पळय महावन महाअरण्य एक मेळटा तुका मुखार वतना महेंद्र पर्वताचे महाअरण्यांतू तो तपस्या करूनस बस थंय म्हूण आनी परशुरामाक लेगीत सुरवे नमस्कार करतना होत्र वाहनान पेटयला म्हण मागीर तो निमगीत तूं कसो खातीर आयला तेदन तुगेल मना कसं आसा तें पुरे निसंकोच जावन सांग कळ्ळें मिगेल उत्तर मिगेल नांव आयकलेलें तो तुका समजी आदर्शीत कसले तुका तिरस्कार करना हांव तुगेलें काम करून दिना म्हूण म्हणा कसलें ना कळ्ळें तशें मिगेल नांव कळ्ळें कुडलें तो सर्वय करूंक ओपता म्हूण जल्वे त्या वेळाक पळय परशुरामाले वस म्हूण म्हणलेले मात्र तेच वेळा परशुरामू तेगेले शिश्य अकृतवर्ण तांणी दोग जन परशुरामाल शिश्य परशुराम येना परशुरामाल शिश्य अकृतवर्ण म्हणलो तो थंय येवन पावलो जल्वे त्या वेळार अकृतवर्णाक तांणी पुरो जन आपोवन बसयताची अर्घ्य पाद्य दिताची त्या वेळाक होत्र वाहन अकृतवर्ण आले की परशुरामाल विशय जावन निमगिता परशुराम खंय सत खंय ताका पळयत कडेरी अकृतवर्णी सांगता तुगेले विशयान ताका भारी प्रीती आस ताणें केन्नाय म्हणूस संजय वंशाचो राजर्षी होत्र वाहन म्हूण एकलोस तो मागीर भारी प्रितीचो म्हणून पळय तूं परशुरामा सोदूच्या वचका म्हणून ना ताणें मिगेला म्हणला पांय पंतरी हांव थंय होत्र वाहनाले आश्रमा येवन पावता म्हूण तशी तुका पळोवका म्हणून येतरस तो म्हणटा तूं कसलें येचन करूं नाका म्हूण मागीर अंबेक पळयलें खंय होत्र वाहना लागीं बशिल्लें आनी निमगेली खंय ही पळयतना राजकुमारशी दिसता रान्ना कसो खातीर आयल्या कोणाल धुवी तूं कसो जावका ती म्हणली की ताणें म्हणलें की मिगेल धुवेल धुवी काशिराजाली बायल जाल्यार पळय मिगेल धुव तिगेल मलगड धुव कळ्ळें भयण्या लोट स्वयंवरा सिद्ध जाल्ली त्या वेळाक जाल्लेल विशय पुरे सांगता तो कळ्ळें काशी पట్టणांत ते हांकां तीग जनाकय भीष्मान अपहरण केल्लें कसो लेक म्हण तागेले बामडा खातीर कळ्ळें त्या वेळार जाल्लेल विशय पुरे सांगता होत्र वाहन हिणी म्हणली की हांव शाल्वापतीक वर्डिकून घेता म्हणलें भीष्मान थंय पेटयलें ताणें तिरस्कार केलें आनी भीष्मान वर्डिकून घेना म्हूण म्हणलें ती कसो करची म्हूण कळना नशी मेगे लागीं ती हांगा आश्रय घेवन येयल्यात कसलो कर तिगेल विशयांत आतां तिका तेजे परशुरामाला आश्रय घे म्हूण हांव म्हणला म्हूण त्या वेळार अकृतवर्ण अंबेले सांगता म्हाका आतां तुगेले मनान मस्त दुख्ख आसा म्हूण म्हाका कळ्ळें तुका आतां तूं तुगेले दुख्खाक प्रतिकार कोरका म्हूण लेखता न्हय कसो प्रतिकार करता तूं शाल्वाक बामूण जावची तशी ओपसाया म्हळ्यार शाल्वाल बैरसूचे प्रतिकार शांत जाता वय बाय आनी भीष्म वर्डीक कोन्न घेना म्हूण प्रतिज्ञा केल्यार पुरो जनाक वतस ताका वर्डीके ओपसाचें जायना जाल्यार भीष्मा लोट युद्ध करून ताका चलवयल्यार तें एक प्रतिकार जाता
कसं कंचे प्रतिकार जाय तुका शाल्वा ओपसोची मार्डिके ओपसाचे जायत की भीष्मा लोटू युद्ध करची जायत कसं म्हण तू सांग ते तुका कसं म्हण तू निर्धार केले म्हणजे पायी परशुरामाले सांगे आम्ही म्हण सांगून कडे रे अंबे आलोचन करत की मग कोणाला निमती चढ दुःख जलेले शाल्वान म्हाका तिरस्कार केलेले देखून की भीष्मान म्हाका सोण घालेले देखून कोणाल निमती म्हाका चड दुःख ती सांगता की म्हाका कसले मनाक वचना पळय भीष्मान म्हाका अन्याय केला म्हणून हांव सांगना इत्याक म्हळ्यार पण इतास मी भीष्मेण भगवान अभिजानता पळय ताणें म्हाका अपहरण करून व्हेल्लेलें वय जाल्यार ताका मिगेल मन शाल्वरायल वयर आशिल्लें म्हूण कांय गोत नाशिल्लें पळय गोत आशिल्लें जाल्यार तो मिगेल 2 भयण्या मांत्र व्हरत आशिल्ली कितकी कळ्ळें म्हणटना हांव भीष्मान म्हाका अन्याय केला म्हूण कशें सांगचें जेवो शाल्वरायान म्हाका तिरस्कार केले तागेले न्ही ती म्हाका अन्याय जाल्ली पळय जाल्यार तागेले रिती पळयल्यार ते मागीर समस्या पुरो म्हणटना हांव कोणाल वयर म्हाका जोर कोपस म्हूण निर्धार करचें तूच एक निर्धार करी विशय पुरे हांव तुका सांगता कळ्ळें मिगेल मनांत वोच मेगेल दुख्खा कारण तोच मेगेल दुख्खा कारण म्हणून सांगू जायना कसं म्हणू तूच करी भीष्माक बुद्धी शिकय जेवो शाल्वाक बुद्धी शिकय जेवो दोग जनाल वैरी प्रतिकार करी खंयची जायत म्हूण सांगून तूची निर्धार केल्ल्या जाल्ल्या म्हूण कृतवणात ती सांगता अशेशी हांव पुरे तुका सोडला म्हूण तेदना तो सांगता की बाई तूं यथावत्त पुरे स्पश्टीकरण दिलें जाल्यार रे म्हगेलो अभिप्राय कसो घुसवाय एकाच वेळे भीष्मान तुका सेनापटणा वरीनी म्हणलें क्या त्या वेळार परशुरामान सांगलें रे शाल्वू तुका मात्तर बसकारां घेता म्हळ्यार तितले मोग करत आशिल्लो तुका वारडी कोन्न घेवन भारी गौरव दित आशिल्लो आतां भीष्मान पुराय राया लोट युद्ध करून तुका घेवन चमकला न्हय म्हणटना आतां शाल्वराय भिता इत्याक एक भीष्माल वैरत्व करून घेवका म्हणून आनीक कसं म्हूण म्हळ्यार दुसऱ्यान वेल्ले स्त्रियाल वैरी एक संशया दृश्टी आसताची आसता भीष्मा लागीं वचून लल्ली घालची पशी म्हळ्यार भीष्म तागेले पराक्रमा विशय भारी दुरभिमान आशिल्लो कळ्ळें आतां परशुरामाल निमतीच भीष्माक प्रतिकार करूं येता म्हळ्यार ते परशुरामाल करिना बुद्धी शिकोवं येता म्हाका हेंचें युक्त म्हूण दिसता म्हूण अंबे म्हणटा वे म्हाकाय तशें दिसता कित्याक म्हळ्यार न्हिजाव न्हू पळोवचें केल्यार भीष्मान कसले चूक करनी म्हाका जाल्यार ताणें ताका गोतनाशी केला जाल्यार मिगेले जिवन तागेले निमती पाड जाल्लें म्हूण म्हणलेलें एक दुख्ख मिगेल मनांत आसना न्हय तशें चाव न्हू ताका युद्ध करून वध करचें सुक्त म्हूण म्हाका दिसता रस जाल्यार पळय एक पंत ओपास आलोचन करी मिगेल दुख्खा कारण कोण म्हूण तूची निर्धार करी कोण कारण म्हूण दिसता भीष्म जेवो शाल्वचो म्हाका गोतना तुका कोणाल वयर प्रतिकार कोरका म्हूण दिसता तांगेले वयर तूं प्रतिकार कोर येता म्हणून म्हणटा ती कोण तशीची आतां हांगा आमी काणी राबया आजीक अकृतवर्णू सकाळ जेतना परशुराम येता पळय तागेल्या कसल सांगता परशुराम कशी निर्धार घेता ह्या पळय आमी पायीचे काणीन तूं पळया आजी सांगिल्लें सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता